खासदार नागेश पाटील आष्टेकर यांचा उमरखेड दौरा। पूरग्रस्त भागाची पाहणी। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उमरखेडमधील आस्था साई श्रद्धानगर, दत्तनगर परिसरात पाणी साचून अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर खासदार नागेश पाटील आष्टेकर यांनी आज उमरखेड शहराचा दौरा करत पूरग्रस्त भागाची पाहणी केली। या पाहणीदरम्यान दौऱ्यात काँग्रेस नेते नंदू अग्रवाल, सोनूभाऊ खतीब, सिद्धूभाऊ जगताप, वीरेंद्र खंदारे, दर्शन भंडारी, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर गोस्वामी आणि महासचिव अक्षय गोस्वामी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक महिला आणि नागरिकांनी यावेळी आपली व्यथा खासदारांसमोर मांडली। उपस्थितांच्या समस्या ऐकून घेऊन तातडीने उपाययोजना करून नुकसान भरपाई करण्याचे आश्वासन खासदारांनी दिले। मी त्यांनी शिवसाहेबांना फोन केला होता। शिवसाहेब म्हटलं आता आम्ही डॉक्टर साहेब पेशंटला बोलू साहेब होतं नवीन आलेले शिवसाहेब चर्चा करायची। आपण काढून घेऊ त्याला आता ह्याच्यामुळे हे पूर्ण हे नाही म्हणत नुकसान झाले साहेब बरेच त्यामध्ये आपण मागणी अशी केली की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि 50,000 रुपये हेक्टरी अनुदान मिळालं पाहिजे। साहेब ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे अशा बऱ्याच लोकांना आतापर्यंत शासनाची तातडीची मदत मिळाली नाही। काही नागरिकांना उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेडच्या ऑफिस समोर आता उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे, तर या संदर्भात आपण काय म्हणतो? बऱ्याच ठिकाणी मदतीचा सर्वे पूर्ण झालेला आहे। मागच्या 2 दिवसामध्ये मी आपल्या प्रशासनाला बोललो, विचारलं आणि मदत या 2 दिवसामध्ये सगळ्याला मिळून जाईल। साहेब छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे उपोषणाला काही जण बसलेले आहेत, तर त्याविषयी जे मुद्दा चालू आहे उमरखेडमध्ये, समस्त उमरखेडमधील जे नागरिक आहेत त्यांनी त्याच्यावरती बऱ्याच दिवसापासून की त्या पुतळ्याच्या समोरील सारडा पेट्रोल पंपाजवळील अतिक्रमण काढा अशी भूमिका आहे सर्वांची, पण त्याच्यावरती काहीच होत नाही। त्याविषयी काही साहेब सांगा। त्यामध्ये मी त्याच्यामध्ये खूप बारकाईने लक्ष घातलेलं होतं। बऱ्यापैकी त्याचा समोरचा भाग काढला सुद्धा, मोकळा सुद्धा केला काही भाग, पण काही भाग अजूनही राहिलेला आहे। तो आताचा जो हायवे आणि BNC या दोघांच्या वादामध्ये अजून थोडासा राहिलेला आहे, ते येणारा निश्चित आपण ते पण काढू। आता त्या पेट्रोल पंपाची लिस्ट पूर्णपणे संपलेली आहे। आता कलेक्टरकडे ती बॉल त्यांच्या कोर्टामध्ये आहे आणि त्यांची लिस्ट संपल्याच्या नंतर या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ते